बीड तालुक्यातील लिंबागणेशमध्ये शेतातील बांधावरून जात असताना महिलेसह तिच्या पतीला अडवून दगडाने मारहाण करण्यात आली आहे। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील उषा फाळके आणि त्यांचे पती हे आपल्या शेतवस्तीच्या परिसरातील शेतातील बांधावरून जात असताना रस्त्यात अडवून बांधावरून जात असल्याचे कारण काढून अचानक 5 जणांनी दगडाने मारहाण केली आहे। तसेच एकाने धारदार वस्तूने चेहऱ्यावर वार केलाय। यामध्ये उषा फाळके या जखमी झाल्या असून त्यांच्या शरीरावर अनेक मारहाणीचे व्रण आहेत। बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या मारहाणीच्या 2 दिवस अगोदर यातील 3 आरोपींच्या विरोधात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच आरोपींनी आता ही मारहाण केली असल्याचं सुद्धा म्हटलंय। हा मारहाण प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही। यावेळी नेमकं उषा फाळके काय म्हणाल्यात पाहूया। त्याला म्हणलं कुट्टी, मालकाला म्हणलं कुट्टी तिथंच ठेवा। ते म्हणला मी उभी जाळीन म्हणल्यावर आम्ही काढली नाही, गाळ तिथंच ठेवली। तर मग दुसरे तिथं माणूस मेलेलं होतं, तिथं आलते मौतीला माणसं, त्यांनी कुट्टी नेली रस्त्याला लावली। मालक म्हणले मी पोट्यावर पोतं टाकून येतो। पोट्यावर टाकलं आणि मी म्हणलं चला आता आपण चौकीला जाऊ म्हणलं की त्यांनी लगेच बोलून घेतले फोन करून। मग ते लगेच हे आला पळत। आधी महादू गोपाळ जाधव ह्यांनी मारलं की गणेश जाधव, महादू गोपाळ गणेश जाधव त्याला बोलिलं की त्यांनी मोटरसायकल मागून आला। आम्ही कुट्टी घेऊन गावाकडे निघलो की वाटात त्यांनी आमच्या कुट्टीला लाद घातली की त्यांनी माझे केस ओढले, असं फरफर ओढलं की इथं मला चाकू मारला। मग मला असं वडीत नेलं। मग बऱ्याच लोकांनी शिटिंग काढली, आमच्या मालकाला मार लागला। मालक आमचे म्हणायचे मला इकडं पळ। मौतीला माणसं चालले होते, त्या गाडीच्या पाठीमागं उभा राहिले होते। त्यांना थोडा जरा मुक्का मार लागला, मला जास्त मार लागला। मला मारला चाकू त्याने आणि 6 जण होते, सगळे 5 जणांनी मारले, 2 बाया आणि 3 गडी होते। गोपाळ बाबू जाधव, गणेश महादू गोपाळ जाधव आणि महादू गोपाळ जाधव 3 जण, आणि बाया गवळण महादेव गोपाळ जाधव आणि बाबू गोपाळ जाधव ती अर्चना। पण बाया काय अंगावर आल्या नाही, जास्त गड्यांनी मारले। आणि सरपंचांनी ते गमजा बांधला, रक्त दिस थांबाना म्हणून घेतलं डोक्याचं, आमच्या मालकाच्या गमजा सोडून गमजा बांधला माझ्या डोक्याला सरपंचांनी लिंबागणेशच्या। ते मौतीला आलेले होते।